नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी स्मोकी तंदूर पापलेट बनवणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप चविष्टसुद्धा लागते आणि करायला एकदम झटपट होते. चला तर ही रेसिपी कशी बनवायची हे बघूयात. खूप मस्त चमचमीत आणि खायलाही टेस्टी. यासाठी इथे मी पापलेट घेतलेत. पापलेटला मधोमध कट केलं आहे असं. स्वच्छ धुवून घ्यायचे पापलेट. त्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. फिश बनवताना कधीही दही वापरायचं नाही. अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे. पाव चमचा काळी मिरी कुटून घेतली आहे. लाल तिखट तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे घ्यायचं. जिरा पावडर, हळद, आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि मी इथे अर्ध लिंबू पिळून घेते, कारण इथे आपण दह्याचा वापर करणार नाही आहोत. कोणतीही फिश बनवताना दही अजिबात वापरायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर स्मोकी तंदूर फ्राय केलं फिश तर खूप छान आणि टेस्टी होते. याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे. मस्त तेल घालून असं मिक्स करून घ्यायचं सगळं. जास्त घट्ट राहिलं नाही पाहिजे, थोडंसं पातळसर पाहिजे. म्हणून मी इथे थोडंसं पाणी घातलं आहे. छान ते सर्व मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दिसतंय याप्रमाणे ग्रेव्ही तयार करायची. आणि आता ही आपण पापलेटला मस्त लावून घेऊया. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. खायला खूप टेस्टी लागते, खूप चमचमीत लागते. नक्की ट्राय करा. हे जे आपण तंदूर मसाला बनवला आहे हा छान दोन्ही साईडनी लावून घ्यायचा. पापलेटला जे आपण कट दिले त्याच्यामध्ये सुद्धा भरायचा. खूप मस्त आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. खास नॉनव्हेज प्रेमींसाठी तर खूपच भारी. हे तुम्ही डायरेक्ट विस्तावरती सुद्धा फ्राय करू शकता, जसं आपण तंदूर करतो, चिकन तंदूर करतो त्याप्रमाणे. खूप मस्त होते. मी ते तिन्ही पापलेटला मस्त तंदूर मसाला लावून घेतला आहे. यात एक मांदेली आली होती, तिलाही तंदूर मसाला लावून घेतला आहे. आणि एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे छान मसाला मुरतो. फ्राय पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायची. फिश जी आपण तंदूर मसाला लावला आहे अजिबात मसाला सोडत नाही. आपली स्मोकी तंदूर फिश तयार आहे. आता आपण ह्याला स्मोक देऊया. मी ते कोळसा घेतला आहे. मस्त त्या कोळशावरती तूप घालणार आणि झाकून ठेवणार. खूप छान स्मोक येतो, खूप छान टेस्टी लागते ही स्मोकी तंदूर पापलेट. खूप मस्त, करायलाही खूप सोपं आणि झटपट होणारी रेसिपी आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला जास्त
कुठलाही मसाला काढायची गरज नाही किंवा जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे. खूप मस्त आणि पटपट होणार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपली स्मोकी तंदूर पापलेट तयार आहे.